हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत डिप्रेशनमधून स्वतःला बाहेर काढणे आजची काळाची गरज कशी आहे हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत. कारण तुम्ही आता बघाल की कुटुंबातील एकतरी व्यक्ती असा आहे की तो डिप्रेशनमध्ये आहे. भलेही त्याने बाहेर न दाखवत आहे पण त्याला स्वतःला माहिती आहे की तो डिप्रेशनमध्ये आहे. तर आजकाल इतके डिप्रेशनचे केसेस वाढून जात आहेत की त्याला मोजणं देखील होत नाही आहे. कारण प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती असा आहे की त्याला डिप्रेशन आहे. तर आपल्याला स्वतःला ह्या डिप्रेशनमधून कसं बाहेर काढायचं आहे हे जाणून घेणे फार गरजेचं आहे. कारण आत्ताच्या युगामध्ये हे काळाची गरज बनलेली आहे. जेव्हा आपण डिप्रेशनमधून निघतो आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो, दुसऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो आणि आपण स्वतःवर जेव्हा कार्य करत असतो तर समोरची जी सृष्टी आहे तेव्हा सुद्धा ती सुंदर वाटायला लागते. तुम्ही कित्येक जणांना बघितले असाल आतापर्यंत की जे व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहेत तर ते स्वतःबद्दल सुद्धा निगेटिव्ह विचार करतात, दुसऱ्यांबद्दल सुद्धा निगेटिव्ह विचार करतात. त्यांच्या मनामध्ये एनी टाईम काही ना काही विचार चालू राहतात. तर ते का होत आहे? डिप्रेशनमध्ये का लोक जात आहेत? तर कशामुळे जात आहे की त्यांची कुठली इच्छा पूर्ण नाही झाली, किंवा कुणी त्यांना काही बोललं, किंवा आपलं जे काही रुटीन आहे, आपलं ऑफिस रुटीन म्हणा, जॉब असेल त्यामध्ये काही चुकलं किंवा बॉसने रागवलं तरी त्या लोकांना डिप्रेशन येतं, किंवा त्या वेळेमध्ये काम पूर्ण नाही झालं ऑफिसचं तर त्यामुळे सुद्धा डिप्रेशन येत असतं. रिलेशनशिपमध्ये बघाल तर तुम्ही प्रत्येक कुटुंबामध्ये बघायला गेलं तर कुणा ना कुणासोबत काहीतरी कंपॅरिझन हे होत असते की ती छान कामं करते, तू का नाही करत, किंवा मग तिचा पार्टनर तसा आहे तर तू का नाही माझ्यासोबत असं वागत. म्हणजेच पती पत्नीमध्ये म्हणा, मुलं बाळांमध्ये म्हणा, किंवा आईवडिलांमध्ये म्हणा, बहीण भावामध्ये म्हणा, काहीतरी अनबन हे रिलेशनमध्ये होते आणि त्यामधून सुद्धा डिप्रेशन होत असते. मनी संबंधित तुम्ही बघाल तर माझी पर मंथ इन्कम इतकीच आहे आणि त्यापेक्षाही जास्त खर्च होतो आहे. कुठे ना कुठे जाऊन हा खर्च जास्ती प्रमाणात होत आहे आणि त्याचं इन्व्हेस्टमेंट कमी होत आहे. आणि जेव्हा आपल्या मनी रिलेटेड जेव्हा आपला खर्च जास्त असतो आणि बॅलन्स एकदम कमी होतं आणि त्या गरजा, आपल्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी, अन्न वस्त्र जे काही आहे ते पुरवण्यासाठी मनी म्हणजेच काय, पैसा जर पुरत नसेल तर लोक काय करतात की त्यांनी लोन घेत असतात आणि त्या लोनच्या थ्रू मग ह्या मनीमध्ये काय होत असते, टेन्शन येत असते, त्यामधून सुद्धा डिप्रेशनमध्ये जातात. ज्यांना त्यानंतर आपलं करिअर झालं की खूप असं एज्युकेशन तुम्ही घेतलेले आहात, कित्येक लोक खूप छान पद्धतीने म्हणजे कित्येक डिग्र्या हे करून ठेवलेल्या आहात, पण आत्ताच्या युगामध्ये की बिझनेस म्हणा किंवा जॉब म्हणा ते त्याप्रमाणे मिळत नसेल, किंवा त्यांना जे पाहिजे आहे, जे आपल्याला जॉब हवी आहे, आपण त्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत पण ती जॉब आपल्याला मिळत नसेल तर त्या कारणातून सुद्धा डिप्रेशन हे येत असतं. तर आपल्याला स्वतःला डिप्रेशनमधून बाहेर काढायचं आहे, कारण ही आजची काळाची गरज आहे. कारण ह्या कलियुगामधून आपल्याला डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी खूप मदत हवी आहे. तर म्हणूनच यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की डिप्रेशनमधून कसं आपण बाहेर पडू शकतो. तर इझी वेमध्ये आपल्याला एका दिवसात बाहेर पडता येईल का? नाही, त्यासाठी कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. कन्सिस्टन्सी इज सक्सेसची की आहे. ओके, म्हणजेच काय की आपल्या सफलतेची चाबी आहे कन्सिस्टन्सी. म्हणून आपल्याला एव्हरी डे जे काही आपण रिच्युअल मी तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही अवश्य कराल, होऊ शकते तुम्हाला ते एका दिवशी डिप्रेशनमध्ये आहात समजा तर ते तुम्हाला हळूहळू डिप्रेशनमधून निघायला बाहेर पडत असेल. ज्या पद्धतीने मी सांगणार ते जर रिच्युअल तुम्ही करणार तर चॅलेंज देते की 7 दिवसात तुम्ही निघणार डिप्रेशनमधून. तर काय करायचं आहे आपल्याला स्वतःच डिप्रेशनमधून बाहेर निघायचं आहे. तुम्ही हे डिप्रेशनचे लोक जे आहेत तुम्ही बघाल की हॉस्पिटल्समध्ये कित्येक लाईनी अशा लागलेल्या आहेत की डिप्रेशन आहे, की रिलेशनशिपचं असेल, मनी संबंधित त्यांना असेल, लोन संबंधित काही असेल,
करिअर संबंधित असेल किंवा स्वतःच्या काही गरजा आपण पुरवण्यासाठी आपण ते कार्य करत नाही आहोत आणि आपल्याला ते मिळवायचं आहे, तर ते सुद्धा मिळत नसेल तर त्या कारणाने सुद्धा लोक डिप्रेशन घेत असतात, राईट. तर कित्येक आत्ताची गरज काळाची म्हटलं तरी चालेल की आपल्याला स्वतःला हील करून डिप्रेशनमधून काढायचं आहे. तर तुम्हाला सर्वात आधी तुम्ही काय मेंटल फूड देतात, म्हणजेच मानसिकरित्या तुमच्या माइंडला काय फूड देतात. जसं की आपण आपल्या शरीराला फ्रूट्स देत असतो ऊर्जा निर्माण करण्यासाठी, 2 टाईमचं जेवण करतो, 3 टाईम जेवण देतो, आपल्या आरोग्याला व्यायाम हवं असते ते देत असतो. मग आपल्या माइंडला आपण कुठले विचार देत आहोत हे तुम्ही कधी चेक करून बघितलेत का? तर तेच आज आपल्याला करायचं आहे, कारण आपल्याला स्वतःहून डिप्रेशनमधून बाहेर निघायचं आहे, राईट. तर त्यासाठीच आपल्याला हे स्टेप घेणे खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला जे कोणी आता डिप्रेशनमध्ये असाल त्यांनी सर्वात अगोदर हे लक्षात घ्या की तुम्ही कोणत्या कारणाने डिप्रेशनमध्ये आहात, ते कारण तुम्ही एका बुकावर लिहून काढा. जोपर्यंत तुम्ही लिहून काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला क्लिअरिटी येणार नाही की तुम्ही कोणतं कारण हे माइंडमध्ये धरून सतत विचार देत आहात आणि त्यामुळेच तुम्ही लगातार डिप्रेशनमध्ये जात आहात. तर तुम्हाला लिहून काढायचं आहे की तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात, तर त्याला कारणे कोणकोणती आहेत आणि कारणे लिहून झाल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की मी हे एव्हरीडे माइंडला देत आहे का, त्या बाबतीत मी पॉझिटिव्ह थॉट किती देत आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह विचार किती माइंडला देत आहे हे सुद्धा बघायचं आहे. अगोदर कारणे लिहून काढा की तुम्ही डिप्रेशनमध्ये का आहात आणि तुम्ही विचार करा त्यानंतर की तुम्ही पॉझिटिव्ह विचार किती माइंडला देत आहात. मला सांगा मित्रांनो, तुम्हाला एक इझिली उदाहरण देते. तुम्हाला जेवणामध्ये कुठली गोष्ट आवडते ते बघायची. ओके, सपोज मी एक उदाहरण सांगते की तुम्हाला बिर्याणी म्हणा खूप आवडते. आपण धरून चालूया की बिर्याणी खूप आवडते, तुमचं मनपसंत फूड आहे ते. पण बिर्याणी तुम्हाला आवडते तर तुम्ही ते किती टाइम खाऊ शकता? ठीक आहे, ॲटलिस्ट सकाळला खान, दुपारला सुद्धा खान, सायंकाळला खान, कारण ते तुम्हाला आवडते. पण दुसऱ्या दिवशी जर तीच बिर्याणी तुम्हाला दुसऱ्या दिवशीही सकाळला, दुपारला, सायंकाळला दिलं तर किती इरिटेट होईल ना. मला तर दुसरं जेवण हवं आहे असं वाटेल ना. आपल्याला साधं हवं आहे, मी तर आताच खाली, माझं मनपसंत फूड मी खाल्लं असं तुम्हाला वाटते ना. तर त्याच पद्धतीने तुम्हाला एक दिवस तुमचं मनपसंत फूड आवडते, म्हणजेच बिर्याणी तुम्हाला एक दिवस खूप भरभरून आवडते, तुम्ही खाऊनही घेता. पण तेच तुमचं आवडतं पदार्थ बिर्याणी जेवण तेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी जरी दिलं, सकाळ दुपार संध्याकाळ, तिसऱ्या दिवशीही तेच फूड दिलं तर तुम्हाला ते इरिटेट होऊ लागतं की हे काय आहे एव्हरीडे, एकच एक काय आहे, मला चेंज हवा आहे. तर मित्रांनो, तुम्ही यामधून समजून घ्या की जेव्हा तुम्हाला ती गोष्ट आवडत आहे बिर्याणी तर तुम्ही एकच दिवस खात आहात, सेकंड डेला तुम्हाला दुसरं जेवण हवं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही माइंडला फूड कोणतं देत आहात, कुठले विचार तुम्ही करत आहात, तुम्ही ते लिहून काढा की तुम्हाला पाहिजे काय आहे. तुम्हाला डिप्रेशनमधून निघायचं आहे हे तुम्हाला पाहिजे, राईट. आणि तुम्ही ते लिहून काढा की एव्हरीडे तुम्ही माइंडला कोणतं फूड देत आहात. म्हणजेच माइंडला फूड देणे म्हणजेच काय, तुम्ही एव्हरीडे तुमच्या माइंडला कोणते विचार देत आहात. जर तुम्ही निगेटिव्हिटीचे म्हणजेच नकारात्मक वाक्य बोलून विचार करत असणार की त्याने मला तसंच का म्हटलं असेल, मी मनी कुठून आणू, मी इतकं चांगलं एज्युकेशन घेऊन आहे तरी मी इंटरव्ह्यूमध्ये पास नाही होत आहे, तर मग असंच का असेल. माझ्या रिलेशनमध्ये मी माझ्याकडून 100% देत आहे पण माझा पार्टनर तिकडून मला 100% नाही देत आहे, तर त्या कारणाने तुम्हाला डिप्रेशन आलं आहे. तर तुम्ही अगोदर कारणे शोधा आणि कारणे बघितल्यानंतर तुम्हाला आता सांगितलं की तुम्हाला तुमचं आवडतं भोजन देऊन सुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुसरं हवं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही एव्हरी डे लगातार ह्या माइंडला विचारांचं फूड देत आहात तर त्याला कसं ते मान्य असेल. म्हणून त्याच कारणाने तुम्ही डिप्रेशनमध्ये जातात. तर ते कारणे शोधून काढा आणि त्याचं पॉझिटिव्ह वेमध्ये कन्व्हर्टेशन म्हणजेच त्याचा
बदलाव करा, पॉझिटिव्ह सकारात्मक वाक्यामध्ये त्याचा बदल करा. की तुम्ही जर कुठल्या कारणाने तुम्हाला डिप्रेशन येत आहे, की तुम्हाला मनपसंत जॉब नाही मिळत आहे, ठीक आहे, तुम्ही एखादी डिग्री करून आहात, तुम्हाला मनपसंत जॉब नाही मिळत आहे, पण तुम्ही एव्हरीडे विचार करत आहात की मला तर नाही मिळत आहे, मला तर नाही मिळत आहे, तर ते माइंड कितीपत घेणार तुमच्याकडून. जेव्हा तुम्ही शरीराला जेवण तुम्ही देत नाही आहात, जे तुमचं आवडतं फूड आहे, तर हे तर माइंड आहे ना. याला पॉझिटिव्हिटीची, ह्या सबकॉन्शियस माइंडला दोन माइंड आहेत, एक कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला कुठलं फूड द्यायचं आहे, फक्त पॉझिटिव्ह, कारण त्यामुळेच रियालिटी बनत आहे. आपण जे विचार करू तेच ते घडत असते. म्हणून आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सांगत असतात, सेल्फ टॉकमध्ये, की तुम्हाला जे हवं आहे तेच बोला, जे नको हवं आहे ते नको बोला. पण आपण काय करत असतो, उलट करत असतो. मला तर असंच आहे ना, मला तर हेच झालं तर, तेच झालं तर, मला तर जॉबच नाही लागली तर. पण मित्रांनो, तुम्ही इतकी चांगल्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, एज्युकेशन आहे, तर तुम्हाला आत्ता जॉब नाही लागत आहे मनपसंत, तर तुम्ही त्यावर सोल्युशन काढा की तुम्ही दुसरा बिझनेस करू शकता, दुसरं प्रायव्हेट जॉब करू शकता. हेही प्रयत्न चालू ठेवायचे. आपण गव्हर्नमेंट जॉबसाठी असेल तर तेही प्रयत्न चालू ठेवायचे. त्याचसोबत तुम्हाला त्यावर सोल्युशन, डिप्रेशनमध्ये न जाता सोल्युशन काढून बघायचं आहे की मी तर इतकं चांगलं शिकून आहे, तर या पलीकडे जाऊन मला दुसरं काय करता येईल यावर फोकस करायचा. म्हणजेच काय होईल, जेव्हा आपला फोकस चेंज होतो, त्या गोष्टीवरून हटतो आणि ती गोष्ट तेव्हा काय होत असते, लेटगो होत असते. लेटगो जशी झाली तर ब्रह्मांडामध्ये ती एनर्जी पसरते आणि तुम्ही इकडे फोकस जेव्हा देता आणि तोपर्यंत करत राहता, तर तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर निघून तुम्हाला ते अचीव होत असते आणि तुम्हाला जे पाहिजे आहे ते सुद्धा मिळत असते. म्हणून त्याच पद्धतीने रिलेशन, तुम्हाला आपल्या लाईफचे हिरो आपण आहोत, आपणच हिरो आहोत, आपणच आपली लाईफ क्रिएट करत आहोत. तर आपल्याला काय पाहिजे आहे ते आपल्याला माहिती आहे. तुम्ही 100% तुमच्या पार्टनरसोबत प्रेम करत आहात, प्रत्येक गोष्ट, गरजा, लव, अंडरस्टँडिंग, विश्वासपूर्ण तुमचं नातं आहे, तर तुम्ही अपेक्षा दुसऱ्यांकडून का ठेवता की मला हेच हवं आहे. तुम्ही देत आहात तर निस्वार्थपणे द्यायचं, फक्त द्यायचं. कारण युनिव्हर्सचा नियम काय आहे, ह्या ब्रह्मांडाचा नियम काय आहे की तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल. तुम्ही प्रेम द्याल तर परत प्रेम मिळेल. जर तुम्ही ब्लेमिंगची भावना ठेवाल तर पार्टनरसुद्धा तुम्हाला ब्लेम करेल. तुम्ही जर प्रेमाने त्या व्यक्तीला प्रेम देणार तर तिकडूनही प्रेम देणार. म्हणून स्वतः अगोदर चेंज व्हायचं आहे, स्वतः डिप्रेशनमधून बाहेर निघायचं आहे. तर तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, तुमची खुशी दुसऱ्याच्या हातात का देत आहात. म्हणजेच तुम्ही विचार करून करून स्वतःला डिप्रेशनमध्ये जात आहात. त्यामुळे तुम्ही ही स्वतःला करा की कारणं कुठले आहेत आणि त्याचा बदलाव पॉझिटिव्ह वेमध्ये करून काय त्यावर आपण बदलाव करून त्यावर ॲक्शन घेऊ शकतो, हे आपण बघितलं की आपण सहज निघू शकतो डिप्रेशनमध्ये. आणि ज्यांना इतकंही समजत नसेल की मला कुठले कारणं येतात, हे पॉझिटिव्ह कसं बदल करू, तर त्यांना एकच करायचं आहे, एव्हरीडे दिवसातून 4-5-10 5-5 मिनिट आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन कसं करायचं आहे, तुम्हाला एका शांत ठिकाणी बसायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे कोणीही डिस्टर्ब करणार नाही. ओके. आणि दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आहे, श्वासाला होल्ड करायचा आहे आणि त्यानंतर हळूवार श्वासाला सोडायचा आहे. जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा, एक आनंद तुम्ही घेत आहात असं फील करायचं आहे. होल्ड केल्यानंतर थोडा वेळ होल्ड करून ठेवायचं श्वासाला. त्यानंतर जेव्हा तुम्ही सोडता त्यावेळेस विचार करायचा आहे की माझ्यातील संपूर्ण नकारात्मक विचार हे बाहेर निघून गेलेले आहेत. कुठलीही भीती असेल तर तो भीतीचा गोळा बाहेर फेकून द्यायचा आहे. आणि त्यानंतर 3दा आपण श्वास घ्यायचा. बघा, मी करून दाखवते. दीर्घ खोलवर श्वास घ्या, होल्ड, एक्झेल, रिलीज करायचा आहे. असं 3दा घ्यायचं आहे. श्वास घ्या, होल्ड करा, सोडा, श्वास घ्या, होल्ड करा, सोडा. त्यानंतर पूर्ण बॉडी रिलॅक्स ठेवा आणि फक्त आपल्या ह्या दोन्ही नाकाच्या नाकपुड्यांवर लक्ष द्यायचं आहे की फक्त हवा जात आहे, येत आहे. श्वास घेत आहात, जात आहे, श्वास घेत आहात आणि श्वास जात आहे. फक्त यावर लक्ष केंद्रित करायचं आहे तुम्हाला 4 ते 5 दिवसातून वेळा. ओके.
म्हणजे एका दिवसातून 4 ते 5 वेळा 5-5 मिनिट फक्त तुम्हाला 3 ते 4 दिवस फक्त श्वासावर केंद्रित करायचं आहे. जसंही तुमचं श्वासावर नियंत्रण येईल आणि पूर्ण विचार येत आहेत जाऊ द्या, येत आहेत जाऊ द्या, आले येऊ द्या, गेले तर जाऊ द्या, पण त्यामध्ये आपल्याला त्या विचारांमध्ये खूप गुरफटून जायचं नाही आहे. फक्त श्वासावर बघायचं आहे आणि 3 ते 4 दिवसानंतर तुमचं मन इतकं शांत वाटेल की तुम्हाला त्यानंतर तुम्ही कुठले विचार करत आहात ते तुम्हाला समजायला येईल. आणि ते जे विचार करत आहात तर त्या विचारांचा सकारात्मक बदल करा. की जर कुणाला असं वाटत असेल की मला जॉब नाही आहे, तर तुम्हाला हे विचार करायचा आहे की मला जॉब मिळालेला आहे, मी ते अचीव केलं आहे, मी ते आय एम वर्दी जसं आपण म्हणतो, तर मी त्या गोष्टीसाठी सकारात्मक जेव्हा विचार करेल तर युनिवर्स तुम्हाला देईल. तर या पद्धतीने सकारात्मक बदल करायचं. जर तुम्ही प्रेम करत आहात प्रत्येक वस्तूंवर, म्हणजे जे काही तुमच्या कडे उपलब्ध मध्ये आहे, ग्रॅटिट्यूड देत आहात, जे तुमच्याकडे आहे त्याला ग्रॅटिट्यूड जेव्हा तुम्ही देता तर जे गोष्ट नाही आहे तेव्हा सुद्धा येत असते. म्हणून आपल्या सबकॉन्शियस माइंडला फक्त पॉझिटिव्ह द्या, फक्त पॉझिटिव्ह. नाही काही समजत असेल तर एखादं तुम्हाला पीसफुल एक म्युझिक लावायची आणि त्या सायलेंट म्युझिक लावून फक्त श्वासावर नियंत्रण करा. आपोआप तुम्ही एका हप्त्याभरामध्ये या पद्धतीने करत गेले आणि आपल्याला कुठलं ज्या दिवशी जास्त विचार आले निगेटिव्ह ते तेव्हाच्या तेव्हा लिहून काढणे आणि ते फाडून फेकून देणे, ते डिस्ट्रॉय करणे आणि त्यानंतर त्याचा पॉझिटिव्ह विचार करणे. आणि तो पॉझिटिव्ह जेव्हा सकारात्मक विचार आपण बनवतो, सकारात्मकमध्ये निगेटिव्ह विचारांचे सकारात्मक विचार बनवतो, तर ते विचार आपल्या माइंडला देणे. म्हणजेच हे काय आहे, माइंडचं फूड आहे. ज्या पद्धतीने मनपसंत पदार्थ आपल्याला एव्हरीडे चालत नाही, त्याच पद्धतीने आपल्या माइंडला एव्हरीडे निगेटिव्ह थॉट दिल्यामुळे डिप्रेशनमध्ये जात आहात. तर या पद्धतीने तुम्ही करा आणि नक्कीच आजची काळाची ही गरज आहे असं म्हटलं तरी चालेल आणि नक्कीच आहे. तर तुम्ही या पद्धतीने बाहेर निघू शकता. तर म्हणून श्वासावर नियंत्रण करा, मेडिटेशन करा, कुठले कारणं आलेत, कशामुळे आले आहेत ते लिहून काढा, डिस्ट्रॉय करा त्या जे काही तुम्ही कारणं लिहिता त्याला आणि त्याचा पॉझिटिव्ह वेमध्ये विचार करा. आणि मी खूप हॅपी, हेल्दी, पॉझिटिव्ह आहे ही अफर्मेशन तुम्हाला स्वतःला द्यायची आहे. नक्कीच तुम्ही 1 आठवड्यामध्ये, हे चॅलेंज आहे, कारण कित्येक असे जेव्हा मी पर्सनल काउन्सिलिंग घेते आणि तेव्हा ह्या सर्व गोष्टी सांगते तर त्यांनी त्या थ्रू जातात आणि ते निघालेले आहेत. म्हणून तुम्हाला यामधून निघायचं वेळ हेच आहे. म्हणून स्वतः यामधून, डिप्रेशनमधून या पद्धतीने तुम्हाला बाहेर निघायचं आहे. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं, अप्रिशिएशन देत असतं. त्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. खुश राहा, मस्त राहा, आनंदात राहा.